अजून एक अखेरचा प्रश्न खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो मागितला जातो आहे त्यावरती गिरीश महाजनांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली जात आहे अशीच मागणी मी एकनाथ खडसेंच्या नार्को टेस्टची केली होती ती शरद पवारांनी मान्य केली नाही. आता ही मागणी का करता असा सवाल जो आहे गिरीश महाजनांनी उपस्थित केला आहे. गिरीश महाजन पागल झालेला आहे. त्याला वारंवार जळीस्थळी भाषाने घरी दारी नाथाभाऊच दिसतो. त्यामुळे शक्यतो आता मी गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं जातं. काही वक्त करावे जे प्रसिद्धीसाठी केले जातात. नाथाभाऊंवर बोललं तर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जाते. गिरीश महाजनांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख त्यांना नाही आहे, पण मला माझा एकुलता एक मुलगा गेल्याचं दुःख अजून मी पचवू शकलेलो नाही आहे. संतोष देशमुखांची हत्या ही अत्यंत निर्घृणप्रमाणे करण्यात आलेली आहे. मारेकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये. या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनात वाटचाल असले पाहिजे. 1.5 महिना झाला राज्य सरकारच्या माध्यमातून अलीकडच्या कालखंडामध्ये निश्चित कोण याचा मारेकरी आहे हे लक्षात येऊ शकलेलं नाही. 1.5 महिन्यानंतर खरे मारेकरी अजूनही समोर आलेले नाही. मला वाटतं हे सरकारचं अपयश आहे. यामध्ये समाजामध्ये फार मोठा असंतोष आहे. जो कोणी या संदर्भामध्ये दोषी असेल, ज्याने या संदर्भामध्ये या संतोष देशमुखांची हत्या केली असेल त्याला तातडीने अटक व्हावी, तातडीने शिक्षा व्हावी आणि हे फास्ट ट्रॅक कोर्टाकडे चालवून फाशीची शिक्षा कशी होईल या दृष्टीनं शासनाने पावलं उचलावी.